तर डोंबिवलीमधल्या या संपूर्ण आढाव्यानंतर आता आपण नाशिकला जाणार आहोत। नाशिकमधली काय परिस्थिती आहे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, आज नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय आणि शोभायात्रा निघालेली आहे। अगदी आबाल वृद्ध सुद्धा या संपूर्ण शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। सध्याची काय माहिती आहे? खरं तर नाशिकमध्ये सकाळपासूनच शोभायात्रा निघत होती। आता शोभायात्रा जरी मोठ्या उत्साहात सुरू असली तरी नाशिककर हे घरातून अजून एक वेगळ्या करण्यासाठी बाहेर निघाले आहेत। ते म्हणजे आज मराठी नववर्षाचं स्वागत हे आनंदात, उत्साहात आणि त्याचबरोबर काहीतरी गोड खाऊन करावं यासाठी नाशिककर घरातून बाहेर पडताना दिसत आहेत। मी नाशिकच्या जुने नाशिक परिसरात असलेल्या बुधा हलवाई या दुकानामध्ये आहे। खरं तर हे बुधा हलवाई म्हणजे सुप्रसिद्ध दुकान जे आहे, जे अनेक वर्षांपासून ह्या जुन्या नाशिक परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आता जर तुम्ही बघितलं तर ही मोठी लाईन जी आहे ती मिठाई घेण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत। पक्का पेढा असेल, कुंदा पेढा असेल, श्रीखंड असेल, आम्रखंड असेल, बासुंदी असेल, अशा विविध मिठाई घेण्यासाठी खरं तर ही भली मोठी गर्दी जी आहे ती होताना पाहायला मिळते। खरं तर आखाती देशामध्ये युद्ध आहे आणि युद्धाचा परिणाम थेट गॅसवरती झाला आहे। गॅसवरती जरी हा परिणाम झाला असला तरी अनेक दुकानदारांनी यातले भाव जे आहे मिठाईचे ते वाढवलेले नाही आहेत। यामुळे नाशिककर हा जो सण आहे तो आणि उत्साहामध्ये त्याचबरोबर गोड खाऊन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नवीन वर्षाचं स्वागत हे कुटुंबाबरोबर केलं जातं आणि ह्या कुटुंबाबरोबर असताना काही गोड ज्यामध्ये श्रीखंड असेल, त्याचबरोबर गुलाबजाम असेल, अशा अनेक पद्धतीने केलं जातं। आपल्याबरोबर ह्या दुकानाचे बुधा हलवाईचे मालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। खरं तर आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा निमित्त मोठी गर्दी जी आहे ती तुमच्या दुकानाच्या बाहेर पाहायला मिळते। यावेळेस काय वेगळं वैशिष्ट्य आहे या मिठाईमध्ये आणि तुम्ही भाव वाढवलाय? सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा म्हटलं तर आपल्या मराठी नववर्षातला सर्वात मोठा सण असतो। पाडवा म्हटलं का नाशिककरांचं बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड हे समीकरण फार वर्षापासून जुनं आहे एकदम। आणि पाडवाच्या दिवशी मग बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड ह्या पदार्थांना घेण्यासाठी गिऱ्हाईकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। खरं तर इथे बघितलं तर भली मोठी गर्दी जी आहे ती नागरिक करताना पाहायला मिळत आहेत। आपल्याबरोबर गुढीपाडवा सण साजरा करण्यासाठी एक श्रीखंड किंवा गोड पदार्थ घेण्यासाठी आलेले ग्राहक देखील आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात। आज गुढीपाडवा मराठी सण मोठ्या उत्साहात म्हणजे आजचं मराठीचं नवीन वर्षाची सुरुवात होती आहे। आपण इंग्रजी नवीन वर्षाचं स्वागत देखील मोठ्या उत्साहात करतो, मात्र मराठी नवीन वर्ष, हिंदू नवीन वर्षाचं स्वागत आपण अति उत्साहात करताना पाहायला मिळत आहेत। छान असं श्रीखंड आपण घरी घेऊन जात आहेत, कसं? एकदम छान। तुम्हाला सर्व अधिक नवी वर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। गोडधोड करा, नवीन वर्षाचे स्वागत करा गोडधोड करून, हीच आमची सगळ्यांना शुभेच्छा। आज गुढीपाडवा आहे, घरामध्ये कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात कसा उत्साह आहे आमचा आणि नवीन वर्षाचा काही नवीन संकल्प आहेत? हो, ह्या वर्षाचा आमचा नवीन संकल्प आहे की बजेटनुसार आमचं घर व्यवस्थित चालावं, गॅसचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे, हीच आमची इच्छा। खरं तर इथे बघितलं तर भली मोठी लाईन जरी असली तरी गुढीपाडव्याच्या निमित्तानं गोडधोड घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर नवीन वर्षाचं जे स्वागत आहे ते उत्साहामध्ये, आनंदामध्ये आणि कुटुंबाबरोबर करताना पाहायला मिळतं। अगदी गुढीपाडवा आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी गोडधोडाचं जेवण आहे, नैवेद्य केला जातो, देवाला दाखवला जातो आणि नाशिककर सध्या दुकानांमध्ये रांगा लावलेले दिसत आहेत। धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।